हिंदू जनजागृती संघ यांनी आयोजित केलेलं एक विराट हिंदू संमेलन काळे पडळ हडपसर विभाग 5 एप्रिल. एका वाक्यात या कार्यक्रमाचं वर्णन करायचं झालं, हिंदूंनी हिंदूंच्या भवितव्यासाठी भरवलेला एक अतिशय नीटनेटका सुंदर असा कार्यक्रम असंच मी म्हणेन. तथापि गर्दी प्रचंड झालेली. ज्या शाळेच्या मैदानात हा कार्यक्रम आयोजित केला होता, व्यासपीठ अतिशय सुंदर, LED स्क्रीन्स, योग्य मांडणी, त्यामुळं गर्दीतल्या कुणालाही प्रत्येक वक्त्याला पाहत पाहत त्याची भाषणं ऐकणं ही मजा लुटता आली. साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर, क्लॅरिटी ऑफ व्हॉईस खूप छान. यानंतर मग भाषणांमधनं जी मतं व्यक्त केली सन्माननीय वक्त्यांनी, त्या विभागात काम करणाऱ्या गोरक्षक, काही लोकांची लोकहितार्थ कामं करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार, खूप छानरित्या याचं आयोजन केलं होतं. त्यामुळं सर्वप्रथम आयोजक टीममधल्या प्रत्येक व्यक्तीला मी व्यक्तिशः कवी प्रवीश यूट्यूब चॅनलतर्फे अभिनंदन 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 इतकं मनापासून म्हणतोय. आपल्या ताईंनी भाषण केलं, ज्या आपल्या परमपूज्य आठवलेजींच्या शिष्या आहेत. त्यांनी एक किस्सा सांगितला की कसं विनाकारण आपल्या हिंदू कार्यकर्त्यांना अटक झाली आणि त्यातच कसा समीर गायकवाड यांचा मृत्यू झाला. मनाला चटका लावणारीच ही कहाणी आहे. सन्माननीय MP प्रज्ञासिंग ठाकूरजी यांच्याविषयीसुद्धा वक्तव्य ऐकायला मिळालं. अर्थात या सगळ्या गोष्टी मला माहिती होत्या आणि म्हणूनच प्रकर्षाने या गोष्टींचा उल्लेख करून अभिप्रायासाठी चिठ्ठ्या वाटल्या होत्या. त्यापेक्षा म्हटलं आपण फुरसत घेऊन एखादा व्हिडिओ बनवू. म्हणून या वक्तव्यांबद्दल मला असं सांगावंसं वाटतं, कार्यकर्ते धडाडीने कार्य करतात. एखाद्या संघटनेच्या बॅनरखाली ते वावरत असतात. त्यानंतरसुद्धा जर त्यांची अशी वाट लागणार असेल तर कोणता कार्यकर्ता पुढे येईल? मग या ठिकाणी ज्या बॅनरखाली ते कार्यकर्ते काम करतात, त्या बॅनरने, त्या संघटनेने नक्की त्यांच्यासाठी काय काय प्रयत्न केले. आता समीर गायकवाड यांचाच उल्लेख करताना त्यांना वकीलसुद्धा मिळू दिला नाही असे एक वाक्य मला भाषणात ऐकिवात आलं. काय आपल्या पूर्ण हिंदू संघटना, कितीही संघटना सगळ्या एकत्र करा, याच्यामध्ये एकही वकील नव्हता? याच्यामधून एकाही वकिलाला पुढे यावंसं वाटलं नाही? मग या गोष्टी अतिशय हास्यास्पद घडतायत आपल्या हिंदू धर्मामध्ये. एक व्यक्ती निरपराध, मागे मी एका संमेलनात गेलो होतो, अतिशय निरपराध व्यक्ती ज्याला अटक झाली, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे एक महान व्यक्तीचा मर्डर झाला, त्यात संशयित म्हणून अटक झाली. नाव सांगण्याची गरज नाही आहे. 6 वर्ष त्यांची मातीत गेली. कर्नल पुरोहित, प्रज्ञासिंग ठाकूर यांची किती वर्ष गेली? सन्माननीय प्रज्ञासिंग ठाकूर यांचा किती आनंदवीत छळ केला गेला. अहो, ते वाचलं तरी अंगावर काटे येतात.
भगवा दहशतवाद असा एक शब्द वापरला गेला पांढऱ्या बगळ्यांकडनं. म्हणजे 100 कोटी लोकसंख्या असूनसुद्धा अशा पद्धतीने मानहानी स्वीकारत आपल्याला जगावं लागतंय. याला जबाबदार कोण? अहो, एक मुस्लिम जिहादी कुठे मारामारी केल्यानंतर त्याला अटक करताना सुद्धा वर्दी 100 वेळा विचार करते आणि त्याच्या भोवती 150 ते 200 माणसांचा जमाव पोलीस स्टेशनला जमा होतो. आणि आपल्याकडं प्रज्ञासिंग ठाकूर यांना टायमिंग लावून मारहाण केली जाते, अनन्वित छळ केला जातो आतमध्ये नेऊन. त्यानंतर मग किती ठिकाणी असे मोर्चे निघाले, कोणते प्रयत्न झाले आपल्या संघटनांकडनं. झालेही असतील, नाही असं म्हणत नाही, पण ते कुठेतरी अपुरे पडले. ही खंत जीवाला लावून खूप मन विषण्ण होतं. पराग गोखलेजी यांनी सुद्धा खूप चांगल्या रीतीने मत प्रदर्शित केलं. आपल्या महाराष्ट्राचे हिंदू संघटनेचे जे अधिकारी आले होते व्यासपीठावर, त्यांनीसुद्धा वक्तव्य खूप सुंदर केली. भाग्यनगरचे धडाडीचे आमदार गोरक्षक टी राजा यांच्या भाषणात तर एक वेगळाच जोश होता. अर्थात त्यांना मी दुसऱ्यांदा पाहतोय या पुण्याच्या धर्तीवर. मन लावून मी त्यांची वक्तव्य सगळी ऐकली. त्यांच्या भाषणातला एक एक शब्द ऐकला. जोशपूर्ण आणि खरोखर धर्माच्या विषयी किती टोकाचं प्रेम पाहिजे हेच तर दिसतं अशा या धडाडीच्या कार्यकर्त्यांच्या रक्तातून वाहताना दिसतं. आणि मग आपोआप आतमध्ये स्फुरण चढतं. पण हे संमेलन तेवढ्यापुरतं 4 तास असंच रक्त गरम वाहिलं म्हणून काही सगळं झालं असं नको आहे ना. कायमची आपल्या धर्माच्या विषयीची एक उच्च निष्ठा प्रत्येकाच्या मनात वाढीस लागली पाहिजे, वाढलीच पाहिजे. आणि प्रत्येक हिंदू धर्मीय हा हिंदू धर्मासाठी एक उत्तम कार्यकर्ता आहे अशा पद्धतीने त्याला जसं जमेल तसं त्यांनी या धर्मकार्यासाठी वाहून घेतलं पाहिजे. आता मला जे जमतं आहे त्याच्यातनं मी स्वतःला या कार्यात वाहून घेतलं आहे. असं नाही आहे की पडद्याच्या पुढंच आलेले कार्यकर्ते हे धडाडीचे असतात. आमच्यासारखे पडद्यामागून काम करणारे सुद्धा वेळ आल्यास प्रचंड उच्च प्रमाणातली धडाडी दाखवू शकतात. त्यातून मी तर एका देशभक्ताचा, एका फौजीचा मुलगा आहे. त्यामुळे मी जे बोलेन ते मी नक्की करेन. एकंदरीतच या संमेलनात मला तर खूप मनस्वी आनंद झाला. 3-4 तास कसे गेले हे समजलं नाही. सन्माननीय टी राजा यांच्या भाषणातला एक मुद्दा मात्र मी आवर्जून उल्लेख करेन. त्यांनी सांगितलं की लव जिहाद वाढतोय, आपल्या मुली नेल्या जातात, पळवून नेल्या जातात. आणि जेव्हा पोलिसांसमोर जबाब घेण्याची वेळ येते तेव्हा आपली हिंदू मुलगीच सांगते, नहीं मेरा मोहम्मद वैसा नहीं है, मैं राजी खुशी से उसके साथ गई हूँ. आणि मग मुलं जन्माला घालण्याचं मशीन म्हणून ती त्या घरातली नोकरदार म्हणून राहते, सून म्हणून नाही. असतील अपवाद, काही खूप सक्सेसफुल विवाह असतील हिंदू मुस्लिममध्ये झालेले, इतर धर्मियांमध्ये झालेले. त्यांच्याविषयी मी सॅल्यूटच करेन, सवाल तो नाही आहे. पण इन मोस्ट ऑफ द केसेस व्हॉट इज हॅपनिंग नावडेज हे महत्त्वाचं आहे. आणि ते 90% असंच घडतं आहे. फक्त मुलं जन्माला घालणारी मशीन म्हणून लग्न करून आणलेली दुसरी तिसरी म्हणून बायको, फक्त नावची बायको असते ती. आणि तिलासुद्धा 2-4 वर्षात सगळं समजतं. आणि मग पश्चातापाशिवाय तिच्या हातात काहीही राहिलेलं नसतं. घ्या आत्ताचंच एक उदाहरण घ्या. खूप मोठं नाव कमावलेली एक हिरोईन, जिने खूप प्रेमाने लग्न केलं, 4 मुलं झाली तिला, आणि त्यानंतर तिला पश्चाताप तिच्या मनाला खूप झाला आणि सी केम बॅक. तिला परत सगळ्या पवित्रतेने हिंदू धर्मात सामील करून घेतलं. खूप मोठा गाजावाजा झाला. जेव्हा गेली तेव्हाही गाजावाजा, जेव्हा आली तेव्हाही गाजावाजा.
ठीक आहे, आली, वेलकम आहे. पण या मुली जातात कशा, त्या इतक्या हिप्नोटाईज होतात कशा, याच्या मुळाशी जर गेलात तर त्या सहज हिप्नोटाईज होत नाही आहेत. त्यांना ड्रग्ज ॲडिक्ट केलं जातं. त्यांच्यावरती रोज काही विचारांचा भडीमार केला जातो. त्यांना रोज कुराण वाचावं लागतं. त्यांना रोज मांस खाऊ घातलं जातं. आणि त्यांना रोज हिंदू धर्म कसा वेडेपणाचा धर्म आहे हेच शिकवलं जातं. हिंदू धर्मात कशा सगळ्या गोष्टी आहेत, सगळ्या कशा काल्पनिक गोष्टी रचल्या गेल्यात आणि कसं तुम्हाला भ्रमिष्ट करून सोडलं आहे, अशा पद्धतीने त्यांना ब्रेनवॉश केला जातो. हिजाब घातल्यानंतर कोणीही वाकड्या नजरेने बघायची हिंमतसुद्धा करत नाहीत रस्त्यात. त्याच्यामुळं हिजाब किती चांगला आहे याचं महत्त्व पटवून दिलं जातं. ह्या सगळ्या घडणाऱ्या गोष्टींच्या मुळाशी आपण जाऊ शकणार आहोत का? ती मुलगी जेव्हा मेरा मोहम्मद बडा अच्छा है असं म्हणते, त्याच्यामागे ही अशी इतकी सगळी कारणं आहेत. मग ही सगळी कारणं नष्ट होण्यासाठी आपण काय करू शकतो का? हा एक महत्त्वाचा प्रश्न. दुसरा एक मुद्दा सन्माननीय भाग्यनगरचे आमदार टी राजा यांनी व्यक्त केला. जर एखादी मुलगी अशा पद्धतीने आईबाप कितीही पाया पडले, नातेवाईक कितीही पाया पडले, हिंदू संघटना कितीही पाया पडले, तर ती चूक मान्य करायला तयार नसेल आणि मेरा मोहम्मद ही बडा अच्छा आहे असं म्हणत असेल, तर त्या मुलीला विष देऊन मारून टाका. परखड मत आहे. या मताशी मी पण सहमत आहे. मला आवडलं. हा परखडपणा प्रत्येक हिंदूच्या मनात आला पाहिजे. त्या मुलींच्या बापाच्या मनातसुद्धा हा परखडपणा नक्की आला पाहिजे आणि हा बदल आपल्या या हिंदू धर्मात घडला पाहिजे, असंही मला आवर्जून सांगावंसं वाटतं. दुसरा मुद्दा मला सन्माननीय आमदार टी राजा यांच्या भाषणातला, कभी भी अपने घर पे हमला हो सकता है, तब जाके क्या करोगे आप, इसीलिए हर हिंदू को घर में एक तलवार रखनी चाहिए. मुद्दा परखड आहे, गरज आजची खूप आहे, परंतु लीगल आस्पेक्ट लक्षात घेतला पाहिजे ना. आज सन्माननीय प्रज्ञा साध्वीजी, आज देशसेवेत वाहून घेतलेले कर्नल पुरोहित, मी आत्ता एक उदाहरण दिलं, 6 वर्ष विनाकारण आतमध्ये बसलेले एक आपले हिंदू कार्यकर्ते, हे आत गेले तेव्हा कुठलीही संघटना काहीही करू शकली नाही. जेव्हा आपण संमेलनात असं काही आपण आदेशित करतो कार्यकर्त्यांना, घर में एक तलवार रखिये, काही भोळी भाबडी जनता असते, लगेच कुठेतरी जातील शिखांकडं गुरुद्वारामध्ये, कुठेतरी नांदेडला जातील, तलवारी आणतील. अरे पण इंडियन आर्म्स ॲक्टखाली जर शिक्षा झाली तर कायद्याच्या चौकटीत अडकल्यावर ना हे सन्माननीय टी राजा काही करू शकतील, ना तुम्हाला कोणती हिंदू संघटना पण वाचवू शकेल. गेला ना तुम्ही 12च्या भावात 3-5 वर्ष. त्यामुळं असं सजेशन देण्याच्या आधी या आमदार लोकांनी सुद्धा थोडंसं लीगल आस्पेक्ट्स काय घडू शकतात याचं तारतम्य बाळगणं नक्की चांगलं आहे. भाषण केल्यानंतर मॉबकडनं वाहवा होणं याच्यासाठी नाही आपण भाषणं करायची. प्रत्येक गोष्टीत लीगल आस्पेक्ट चेक केल्याशिवाय कुठल्याही कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीचं पाऊल उचलू नका, असं मी जाहीररित्या सांगतो आहे. हां, मागणी अशी करा ना तुम्ही, का तुमच्यात धमक नाही आहे ते म्हणायची. साधं मुस्लिम हा शब्द उच्चारण्याची सुद्धा जर काही मोठमोठ्या वक्त्यांची धमक नसेल तर मला ती शोकांतिका वाटते. का कोणत्याही धर्माचं नाव घ्यायला का लाजायचं? आपण स्वतःला हिंदू म्हणून घेतो, ख्रिश्चनला ख्रिश्चन म्हणायला का लाजायचं? मुस्लिमला मुस्लिम म्हणण्यासाठी का लाजायचं? ती त्यांची आयडेंटिटी आहे ना. त्या आयडेंटिटीनुसार आपण बोलायला कशाला घाबरताय तुम्ही? तुम्ही तलवार हिंदूच्या घरामध्ये बाळगा असा आदेश देण्याच्या ऐवजी, असं सजेशन देण्याच्या ऐवजी तुम्ही असं का नाही बोलू शकला की प्रत्येक मशिदीत आणि प्रत्येक मुस्लिम मोहल्ल्यातल्या प्रत्येक घराचं चेकिंग केलं पाहिजे आणि जर इंडियन आर्म्स ॲक्टच्या अनुसार अलाउड नसलेली ठराविक इंचाचं हत्यार अलाउड आहे प्रत्येकाला घरात किचनमध्ये वापरण्यासाठी, त्याच्या पुढच्या ज्या काही इंचाची हत्यारं सापडतील ती सगळी जप्त करून त्या कुटुंबियांवरती इंडियन आर्म्स ॲक्टखाली खटले दाखल केले पाहिजेत, असं वक्तव्य का नाही येत आहे?
अनेक संमेलनं मी अटेंड केली आहेत. पण असं वक्तव्य करताना, इतकं धडाडीने बोलताना, मुस्लिम हा शब्द वापरताना जिभा का अडखळतात? 40 वर्ष या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्याची सुद्धा जीभ अडखळते का? भीती का वाटते? हीच भीती त्या जिहादीला कधीही नसते. एकनिष्ठ असतो तो धर्माशी. धर्मात त्यांना जे काही सांगितले त्या गोष्टींशी तो एकनिष्ठ राहून त्या धर्मनिष्ठा दाखवण्यामध्ये कधीही पुढे असतो. काफिर म्हणायला मागं पुढं बघत नाहीत ते. हिंदू माणसाला काफिर म्हणताना त्यांची जीभ कधीही अडखळत नाही. सर तन से जुदा अशा आरोळ्या देत मोर्चे काढताना सुद्धा ती लोक घाबरत नाहीत. मग आपण फक्त मुस्लिम हा शब्द उच्चारताना घाबरतो, याची मला लाज वाटते, लाज. आणि मोठमोठ्या बॅनरखाली आपण कामं करतो, मोठमोठ्या पदांवर आपण बसतो, याची लाज वाटते. मी पण काही प्रत्येक मुस्लिमाचा वैरी नाही आहे, पण आज समाजात जे घडतं आहे, जे लोक चुकीचं वागत आहेत ते चुकीचेच आहेत. जे कायदे बदलायला हवेत ते कायदे बदललेच पाहिजेत. कॉमन सिव्हिल कोड, दिस इज द बेस्ट रेमेडी टू इम्प्लिमेंट इमिजिएटली. का होत नाही आहे ते? हे होत नसेल तर मग 2047च्या गजवा ए हिंदसाठी तुम्हीसुद्धा पाठिंबा देताय असंच मला म्हणावं लागेल. प्रत्येक हिंदू संघटनेने एकत्र आलं पाहिजे असाही एक उच्चार झाला एका वक्त्याकडनं. नाही होऊ शकत. का होऊ शकत नाही? कुठेतरी प्रत्येक व्यक्तीला स्टेजवरती मिरवण्याची एक आतल्या आत आग असते. आणि मग हा मोठा मी छोटा या गोष्टी सहन होत नाहीत. म्हणून काय झालं आहे? अनेक संघटना, धर्म एक आणि 100 संघटना. त्याच्यामुळं एकीचं बळ आधी कशा रीतीने वाढवता येईल हे पाहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जे कायदे बुरसटलेले आहेत, ज्या कायद्यांचा आत्ता काहीही उपयोग नाही, ज्या फॅसिलिटीज जेव्हा ही कम्युनिटी मायनॉरिटीमध्ये मोडत होती स्वातंत्र्यानंतरच्या 3-4 वर्षात, 5 वर्षात 3 कोटी लोकसंख्या होती, तेव्हा ही मायनॉरिटी ठीक आहे. कशाला पाहिजे तो मायनॉरिटीचा जो काही एक मंत्रालय आहे ते कशाला पाहिजे? मायनॉरिटीला मिळणारे फायदे 27 कोटी लोकसंख्या झाल्यावर सुद्धा का बरं आहेत? मग त्यांच्यापेक्षा मायनॉरिटी जैन समाज आहे, त्यांच्यापेक्षा मायनॉरिटी शीख समाज आहे, त्यांच्यापेक्षा मायनॉरिटी ख्रिश्चन समाज आहे. असे अनेक धर्म आहेत ज्यांची लोकसंख्या या मुस्लिम लोकसंख्येपेक्षा कमी आहे. 4 लग्न अलाउड. मग होणारच नाही एकेका घरात क्रिकेटची टीम तयार. आणि मग हा आकडा 50 कोटी 55 कोटी गेला की ते मागतील तुम्हाला उपपंतप्रधानपद. आज थोडीशी जास्त सीट आली AIMIM, तर त्यांची बोलायची लँग्वेज आपण ऐकलं. नुकतीच राजकारणात प्रवेश केलेली एक तरुणी, ती म्हणते मुंब्रा को हरा भरा बनाएंगे, पूरा हरा कर देंगे. आणि मग नंतर पर्यावरणाचा आधार घेऊन हम लोग झाड़ी के बारे में बात कर रहे थे असा त्यांनी एक यूटर्न घेतला. ठीक आहे, समाजात तेढ निर्माण नाही झाली पाहिजे, कोणाच्याही वक्तव्याने दंगेधोपे झाले नाही पाहिजेत, या मताशी मी पण सहमत आहे. पण प्रत्येकाच्या मनात हा भारत देश हा माझा देश आहे असं का वाटत नाही? त्या लोकांना का वाटत नाही? का लाज वाटते वंदे मातरम म्हणायला? का त्यांना लाज वाटते भारत माता की जय म्हणायला? अब्दुल कलामांसारखा व्यक्ती राष्ट्रपती पदापर्यंत जातो. त्याच्याहीपेक्षा जुनं उदाहरण उपराष्ट्रपती पदापर्यंत गेलेले आहेत. पण त्या लोकांचा सुद्धा इतिहास जेव्हा आपण काढला तेव्हा त्यांनीसुद्धा कुठेतरी या देशाशी गद्दारी केल्याचं निदर्शनास आलं. असं का होतंय? हो, आम्हाला अब्दुल हमीद पण प्यारा आहे. युद्धामध्ये शहीद झाला तो भारताकडून युद्ध करताना. पण अशा लोकांची आम्ही नावं नक्की घेऊ ना. जो काही देशासाठी करतोय त्याचं आम्ही नक्की नाव घेऊ. पण जास्तीचं चित्र काय दिसतंय? कुठले तरी सॉफ्टवेअर इंजिनियर येतात आणि आपल्या इथं भारतात शिकूनच आपल्याकडचे काही प्रोग्रॅम्स पाकिस्तानला विकण्याच्या नादात पकडले जातात. कुठले तरी डॉक्टर्स येतात, आपल्या इथंच शिकतात, भले भले स्कॉलरशिप घेऊन शिकतात आणि रायसिनसारखं विष बनवण्यासाठी आटोकाट प्रयत्नात असतात.
आणि ते भंडाऱ्यामध्ये मिक्स करण्यासाठी ते विष बनवतात. म्हणजे एका वेळेस हजारो हिंदूंची कत्तल करण्याची मनसुबे ठेवून इतकी क्वालिफाईड माणसं या मुस्लिम समाजातली, धर्मातली जगण्याचा जर मनसुबा मनात ठेवत असतील, तर मग आपण हिंदू संघटनांनी नक्की काय केलं पाहिजे याची एक दिशा नक्की ठरवली पाहिजे. सर्वप्रथम मला असं वाटतं की या कार्यक्रमाचा मी अभिप्राय तर खूप छान म्हणून देतोच आहे. सगळ्यांची भाषणं खूप छान. फक्त मग माझी मतमतांतर जी आहेत ती मी इथं व्यक्त होतोय, कारण हा चॅनल माझा स्वतःचा चॅनल आहे. सर्वप्रथम हत्यारं घरात ठेवा हा संदेश देण्याच्या आधी लिगल आस्पेक्ट नक्की चेक केला पाहिजे कोणत्याही जाहीर सभेत वक्तव्य करताना आमदारांनी. नुसत्याच लोकांच्या टाळ्या किंवा तिकडच्या ओवेसीची टिंगाटिकल काही करून त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत वाहवा मिळवण्याचा प्रयत्न कधी करू नका. ठोस काहीतरी कार्यक्रम कार्यकर्त्यांच्या नजरेसमोर द्या आणि ठोस काय पावलं उचलताय त्याच्याविषयी मार्गदर्शन करा. कायदे बदलण्यासाठी तुम्ही कोणती प्रक्रिया अवलंबली आहेत, कॉमन सिव्हिल कोड इम्प्लिमेंट होण्यासाठी तुम्ही काय केलं आहे. वक्फचा कायदा तो अजून रद्द झाला नाही. जॉईंट पार्लिमेंटरी कमिटीचं काम कुठपर्यंत आलं आहे, तुम्ही आमदार होता, या गोष्टींचा उहापोह तुमच्या भाषणात व्हायला हरकत नव्हती. त्याचा पाठपुरावा तुम्ही कसा केला आहे, सगळ्या संघटनांनी काही निवेदनं दिलीत का याबाबतीत, सगळ्या संघटनांनी याचिका दाखल करणाऱ्या वकिलाचा शोध घेतला का, कोणते कायदे बदलण्यासाठी त्यांनी याचिका दाखल केल्यात, याच्यासाठी कुठल्या संघटनेकडं काय ठोस कार्यक्रम आहे. अशा गोष्टींचा जर या जाहीर सभांमधून उहापोह झाला आणि नक्की संघटना कुठे हातबल झाली, जी लोक या धर्मासाठी कार्य करताना आतमध्ये गेली, ज्यांची कुटुंब उद्ध्वस्त झाली, ज्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याची वेळ आली. आता मी ऐकतोय कर्नल पुरोहित यांना ब्रिगेडियरचं प्रमोशन देण्यात आलं. इट इज व्हेरी गुड थिंग. पुरोहित साहेबांचं लाख लाख मी अभिनंदन करतो. माणुसकीच्या दृष्टिकोनातनं जगणारा हा हिंदू धर्म आहे. या धर्माला जर बदनाम करत करत आमचाच धर्म कसा श्रेष्ठ आहे असं जर मुस्लिम धर्मीय प्रचार करत असतील आणि गजवा ए हिंद असा काहीतरी तो एक शब्द घेऊन 2047 साली आमचीच लोकसंख्या जास्त होईल मग बघतो तुमच्याकडं, असं जर काही घाणेरडे इरादे मनात घेऊन जगणारी मुस्लिम मंडळी असतील तर त्यांचा मी नक्कीच विरोधक आहे. जितके म्हणून माझे मित्र चांगले आहेत त्यांच्यासोबत मी आजही ताटात बिर्याणी खातो, नाही असं नाही. अर्थात नॉनव्हेज खाणाऱ्यांना अलाउड असलेलंच नॉनव्हेज खातो आम्ही. त्या ताटामध्ये पण शंका आली तर त्या ताटावरनं उठून जाण्याइतकी धमक दाखवतो, बोलून दाखवतो आम्ही. प्रश्न हा आहे की भाईचारा हा बोथ वे पाहिजे. टी राजा यांनी या बाबतीत पण वक्तव्य केलं, तेही मला आवडलं. हां, हम तो बाहें फैला के ठहरे हैं, आप अगर हमें भाई मानते हो तो ज़रूर हम भी भाई हैं, लेकिन आप अगर भाई मानकर हमने बाहें फैलाने के बाद आपको गले लगाने की कोशिश की और आप हमें अगर छत्रपति शिवाजी महाराज समझ गए, अफजल खान समझ गए खुद को, तो आपका भी हाल वही होगा जो अफजल खान का हुआ है. आवडलं मला हे परखड मत. आणि डेफिनेटली अशाच पद्धतीने प्रत्येक हिंदूच्या मनामध्ये नक्की आस्था त्या शिवछत्रपती महाराजांबद्दल असलीच पाहिजे आणि असंच आपल्या धर्माच्या विषयी निष्ठा असली पाहिजे. संस्कृतीचं पालन आम्ही नक्की करतो, परंपरांचं पालन नक्कीच आपल्याला केलं पाहिजे. हां, प्रत्येकाला पूजा कांड, धर्मकांड, रोज घरात यज्ञ करणं, धूप लावणं, आरत्या म्हणणं कदाचित प्रत्येक कुटुंबियांना नाही जमणार आहे. कित्येक कुटुंबांना रोज सकाळी उठलो तर आजच्या पोटाची भ्रांत आहे, कुठून त्या आरत्या म्हणत बसतील. हां, ज्यांच्याकडं सुबत्ता आहे, ज्यांना काहीही न करता तिजोरीत काही माल येऊन पडतोय, त्या लोकांच्या घरातनं घंटीचे नाद ऐकू येतात, चांगली गोष्ट आहे. ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी त्यांनीच प्रार्थना कराव्यात अशीही मी विनंती करीन. प्रत्येकाच्या आवाक्यातली ही गोष्ट नसते. कित्येक लोकांना रोजचा खाण्यापिण्याचा प्रश्न आहे, रोजचं कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होईल हा प्रश्न आहे. आणि त्यासाठी ज्या पद्धतीने मशिदीमध्ये तळागाळातल्या माणसालासुद्धा मदत केली जाते, बिनव्याजी कर्ज दिली जातात, त्या पद्धतीने आपल्या हिंदू धर्मात कुठेही काही घडत नाही आहे. त्याला कष्ट करावे लागतात, त्याच्या कुटुंबाचं पोट त्याचं त्याला भरावं लागतं, कुठूनही फारसा आधार मिळत नाही आहे. थोडंसं परखड वाटेल, माझं वाक्य बोचेल मनाला, पण होत नाही आहेत या गोष्टी. त्यांच्याकडे डोनेशन्स
अफाट येतात, अफाट. इतर देशातनं पण येतात. तुमच्या हिंदू संघटनांना तुम्हाला QR कोड द्यावा लागतो. इथं इथं संमेलन आहे, यथाशक्ती दानधर्म करा. लाजिरवाणी गोष्ट आहे. ही लाजिरवाणी गोष्ट का घडते? कारण आपल्यामध्ये कोट्याधीश असलेली लोक यांच्या मनातसुद्धा आपल्या धर्माच्या या परंपरांच्या विषयी अनास्था आहे. ती अनास्था कशीच धुळीस मिळेल, त्यांना आपल्यामध्ये कसं खेचता येईल याच्यासाठी सुद्धा एक काहीतरी कार्यक्रम हवा आहे. संमेलन अतिशय उत्कृष्ट. ज्या काही माझ्या भावभावना होत्या त्या फक्त मी परखडपणे व्यक्त होत असतो. त्या पद्धतीनेच मी व्यक्त झालो आहे. पुन्हा एकदा आयोजकांचे लाख लाख मी अभिनंदन करतो. अशी संमेलनं वारंवार झाली पाहिजेत. फक्त वक्त्यांनी भाषणातून काहीही आदेश देताना थोडंसं लीगल आस्पेक्ट्स, त्याची चौकट लक्षात घेऊन आपली वक्तव्य करावीत. कारण होतं काय की तुम्हाला देव मानणारे पण कार्यकर्ते असतात आणि तुमचा प्रत्येक शब्द झेलायला ते तयार असतात. तुम्ही भाषण करून निघून जाता आणि 2 तास